नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा माझ्या सगळ्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत. तुमची प्रेग्नन्सी छान चालली असेल आणि मागे काही व्हिडिओजमध्ये ज्या ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही फॉलो करत असाल अशी मी आशा करते. आणि तुमची प्रेग्नन्सी या टिप्स फॉलो केल्यानंतर खूप सुखद होईल याची गॅरंटी देखील मी तुम्हाला देते. त्यामुळे सगळ्या टिप्स फॉलो करा आणि कुठलाही निष्काळजीपणा प्रेग्नन्सीमध्ये करू नका. तर आजचा विषय आहे तुमच्या प्रेग्नन्सीचा 25वा आठवडा. मला माहिती आहे सगळ्यात जास्त उत्सुकता तुम्हाला असते की 25व्या आठवड्यात माझं बाळ केवढं झालं आहे, त्याचं वजन किती आहे या गोष्टीची. तसंच तुमच्यामध्ये नवीन काय चेंजेस होतील, बाळ काही सिम्पटम्स दाखवेल का, या सगळ्या गोष्टींची क्युरिओसिटी मला माहिती आहे. आणि याच क्युरिओसिटीपोटी तुम्ही या व्हिडिओवर आलेला आहात. या व्हिडिओमार्फत चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. मैत्रिणींनो, आता फक्त 15 आठवडे तग धरा. आता तुमच्या डिलिव्हरीला अराऊंड 15 आठवडे फक्त राहिलेले आहेत. आता बाळामध्ये काय नवीन चेंजेस झालेत ते आधी बघूया आणि त्यानंतर मी तुम्हाला बाळाचं वजन आणि साधारण उंची किती झालेली असेल, केवढं ते दिसत असेल हे सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघितलं असेल ना बऱ्याचदा इंटरनेटवर गर्भाशयात कलर डॉपलरमध्ये बाळाचे एक्सप्रेशन्स दिसतात. तर येस, या आठवड्यापासून त्याच्या प्रतिक्षिप्त क्रिया एक्सप्रेशन देण्याची जी ॲबिलिटी आहे ना ती आता विकसित होती आहे. म्हणजे जर कुठला जर्क बसला किंवा सडन काही झालं तर ते आतून एक्सप्रेशन देईल, हसेल, रडेल किंवा चेहऱ्याचे भाव आता ते उत्कटपणे दाखवणार आहे. आता ते आपल्याला दिसणार नाही बाहेरून, पण आतमध्ये त्याचा आता चालू होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डोक्याला जिथून केस येतात ते छोटे छोटे बड्स आता डेव्हलप होत आहेत आणि त्यातून ट्रान्सपरंट छोटा छोटा केस देखील आता बाहेर येऊ पाहत आहे. जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ते सुरकुतलेलं आहे, त्याच्या आतमध्ये चरबी नाही आहे, पण आता हे फॅट्स डिपॉझिशन जोराने चालू झालेलं आहे. त्यामुळे आता व्यवस्थित खाणं पिणं, तुमचं सगळ्या गोष्टींकडे लक्ष असणं देखील महत्त्वाचं आहे. पाणी देखील तुम्ही व्यवस्थित पिणं तितकंच महत्त्वाचं आहे. या आठवड्यात बाळाचं नाक आणि फुफ्फुसं देखील कार्यशील होणार आहे. आता मुख्य माहिती ज्याची तुम्ही वाट बघताय ती म्हणजे आता तुमच्या बाळाची उंची जी आहे ती साधारण 33 सेंटीमीटर एवढी झालेली आहे आणि वजन ॲप्रॉक्सिमेटली थोडंसं कमी जास्त असू शकतं. हे 600 ते 680 ग्रॅम 700 ग्रॅमपर्यंत झालेलं आहे. या आठवड्याच्या शेवटपर्यंत बाळाच्या फुफ्फुसांमध्ये रक्तवाहिन्या विकसित होणार आहेत. अजूनही ते ऑक्सिजन इनटेक आणि कार्बन डायऑक्साईडचं एक्झेलेशन या गोष्टी करायला शिकलेलं नाही आहे. त्वचेचा रंग अजूनही काहीसा बदलतो आहे, तो गुलाबीसर आहे. या आठवड्यात तुमच्या बाळाच्या नाकपुड्या काम करायला लागल्यात. पूर्वी असं मानलं जायचं की गर्भाशयामध्ये नाकपुड्या बंद असतात, पण आता नवीन संशोधनानुसार गर्भाशयात देखील त्या उघडतात आणि अमनिओटिक फ्लुइड नाकामधून सुद्धा आत जातं हे निदर्शनास आलेलं आहे. या आठवड्यात बाळाला गर्भाशयात सुद्धा वेगवेगळे सुगंध येऊ शकतात. आता तुमच्याविषयी थोडं बोलू. तुमचं पोट हे छान फुटबॉलच्या आकाराचं होऊ लागलेलं आहे, दिसायला लागलं आहे. बेबी बंप आता स्पष्टपणे लोक ओळखू लागलेली आहेत. प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा अर्ध्याहून अधिक कालावधी आपला गेलेला असतो ना त्यावेळेला अगदी 50%हून अधिक महिलांना गुदाशयामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. हा मूळव्याधाचा प्रकार आपण म्हणू शकतो किंवा तिथल्या नसा फुगणे, व्हेरिकोज वेन्सचा काही त्रास होणे या गोष्टी होऊ शकतात. आता या का होतात? कारण आपल्या आतड्यांवर भरपूर ताण हा आपल्या गर्भाशयाचा आणि बाळाचा आलेला असतो. त्याचप्रमाणे कॉन्स्टिपेशनसारख्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागल्यामुळे मलविसर्जनासाठी आपल्याला प्रॉब्लेम येतो आणि गुदाशयातून म्हणजे ॲनसमधून आपल्याला रक्त जाण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. मूळव्याध आपल्याला मागे लागू शकतो. अशा वेळी तुमच्या खानपानाकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे भरपूर फायबर रिच खाणं, फळं खाणं, हिरव्या पालेभाज्या खाणं या सगळ्या गोष्टी. म्हणजे संत्री जरी तुम्ही खाल्ली तर त्याचा ज्यूस वगैरे करून न खाता संत्र साल काढून पूर्ण खाल्लेलं हे कधीही तुमच्यासाठी चांगलं आहे. अशा पद्धतीने फायबर्स कुठल्या कुठल्या गोष्टीतून जातात, जसं कोंडा न काढलेलं धान्य दळून आणणं, पीठ न चाळणं आणि तसंच ते मळणं, अशा गोष्टी किंवा लक्षपूर्वक तुम्ही फायबर्स आपल्या आहारात कसे जातील या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या तुम्हाला मूळव्याधापासून तुमचा बचाव करू शकतात. हा त्रास होऊच नाही यासाठी तुम्ही
पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस, ज्याला तुम्ही केगल्स किंवा किगल्स एक्सरसाइजेस म्हणतात, ते करू शकता. ज्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं सेतुबंधासन, कंधरासन ही आसनं केगल फ्लोअर एक्सरसाइजेसमध्ये येतात. खरं तर तुम्ही प्रीनेटल योगा करत असाल तर ते बेस्टच आहे. कुठलंही इंग्लिश नाव देण्यापेक्षा याच्यामध्ये आपल्या शास्त्रांमध्ये जी आसनं सांगितली आहेत प्रेग्नन्सीसाठी ती तुम्ही इथं करू शकता. परंतु अगदी हा त्रास झालाच, हा मूळव्याधाचा त्रास प्रेग्नन्सीमध्ये झाला तर तो नंतर तुमचा निघून जाणार आहे. या त्रासाची तीव्रता, वेदना कमी करण्यासाठी तुम्ही हॉट बाथ घेऊ शकता. म्हणजे सीट्स बाथ ज्याला म्हणतात, टबमध्ये बसणं गरम पाण्यात, किंवा मग आईस पॅक तिथे लावू शकता आणि तुमच्या वेदना कमी करू शकता. कुठल्याही गोष्टीला इलाज किंवा सोल्युशन असतं, त्यामुळे घाबरून जाण्याची बिलकुल आवश्यकता नाही. तुमच्या दाताची काळजी घ्या, कारण पेरिओडॉन्टिस हा जर आपल्याला त्रास दातांचा, हिरड्यांचा झाला तर मग हा त्रास हा प्रीमॅच्युअर बेबी बर्थशी कनेक्ट केला आहे. काही संशोधनात असं निदर्शनास आलं आहे की हा त्रास झाला तर प्रीमॅच्युअर बेबी होऊ शकतं. म्हणून दातांची व्यवस्थित स्वच्छता, दोनदा दात घासणं, खूप फटी असतील तर फ्लॉसिंग करणं, या सगळ्या गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गर्भाशयाचा वाढता आकार आणि त्यामुळे पोटातलं आम्ल जे आहे ते पुढे इसोफेगसमध्ये किंवा तुमच्या फूड पाईपमध्ये आल्यामुळे जळजळ या गोष्टी होऊ शकतात. कॉन्स्टिपेशन, अपचन अशा गोष्टीसुद्धा होणार आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला नियंत्रणात आणता येतात. ओटीपोटाच्या, कमरेच्या ताणलेल्या शिरांमुळे सिम्फिसिस प्युबिस डिस्फंक्शन म्हणजे काय, तर तुम्हाला या शिरा किंवा हे मसल्स खूप दुखल्याचं, तिथे ताण आल्याचं जाणवतं. यासाठी सपोर्ट बेल्ट्स मिळतात, ते तुम्ही डॉक्टरांकडून मागून घेऊ शकता. कुठल्या प्रकारचे बेल्ट तुम्हाला आणायचे आहेत ते त्यांना तुम्ही प्रिस्क्राईब करून घेऊ शकता. आणि यासाठीसुद्धा पेल्विक टिल्ट्स आणि केगल एक्सरसाइजेस यावर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या कमरेमध्ये, ओटीपोटामध्ये, लिगामेंट्समध्ये, मसल्समध्ये खूप पेन असतील तर डॉक्टर फिजिओथेरपिस्ट सजेस्ट करतील. घाबरून जाण्याचं, खूप वेदनांना घाबरण्याची आवश्यकता नाही. टेम्पररी आहेत, यावरही सोल्युशन आहे. हातपाय दुखणं कॉमन आहे, त्यामुळे आयर्न, हिमोग्लोबिन तुमचं व्यवस्थित असणं, तुमच्यामध्ये ताकद असणं गरजेचं आहे. त्यामुळे आयर्न रिच फूड घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कार्पल टनल सिंड्रोम आपण मागच्या वेळी बोललो होतो, ज्यामुळे तुम्हाला रिस्टला सूज येतं आणि हाताला मुंग्या येतात. नॉर्मल आहे हे सुद्धा. याचे सुद्धा एक्सरसाइजेस करून, खरं तर योगामधले सूक्ष्म व्यायाम जर तुम्ही दररोज केले तर तुम्हाला हातापायांचे कुठलेही आजार होणार नाहीत किंवा थोडासा त्रास झाला तरी त्याच्या वेदना तुमच्या आटोक्यात येतील. आणि हो, ज्या वेळेला आपल्या हाताला, पायाला किंवा कुठल्या मसल्समध्ये पेन असेल त्यावेळेला आपल्याला कुठलाही एक्सरसाइज करायचा नाही आहे. ज्या वेळेला हे पेन कमी होतं त्यानंतर तुम्हाला एक्सरसाइज सुरू करायचा आहे. एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. आता तुम्हाला छान प्रेग्नन्सी ग्लो आला असेल, केस मस्त शायनी, चमकदार आणि घनदाट झाले असतील. यासाठी आनंदी व्हा. हे सगळं प्रेग्नन्सी हॉर्मोन्सचं तुम्हाला गिफ्ट आहे असं समजा. आणि आता तुम्हाला छान अन्नही जातं आहे, छान पचतं आहे, तर या गोष्टीचा आनंद घ्या, आस्वाद घ्या. पण हो, वजन खूप वाढणंसुद्धा चांगलं नाही, म्हणून सगळं काही योग्य काळजीपूर्वक करणं महत्त्वाचं आहे. या आठवड्यात आणि पुढेही तुम्हाला घोरण्याचा त्रास होऊ शकतो, कारण नाकाच्या आतमध्ये जी त्वचा असते त्याच्यामध्ये सुद्धा रक्तप्रवाह वाढलेला आहे आणि हा तुम्हाला घोरण्याचा त्रास देऊ शकतो. या आठवड्यासाठी टिप्स मी तुम्हाला देते. काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. पहिली टिप म्हणजे आता बाळाचं नाव विचार करायला सुरुवात करा. मुलाचं, मुलीचं दोन्ही नावं ठरवून ठेवा. त्या दिशेने विचार करायला सुरुवात करा. दुसरी गोष्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं, आता इथून पुढे तुम्हाला स्ट्रेच मार्क्सचा त्रास होऊ शकतो किंवा मग ते खाजवण्याचा त्रास होऊ शकतो. ते होऊ नये म्हणून अंघोळीला जाण्यापूर्वी अगदी खोबरेल तेल असेल किंवा कुठलंही तेल असेल ते आणि मसूर डाळीच्या पिठानं छान पोटाला मालिश करायची हलके हाताने आणि मग अंघोळ करायची 5-10 मिनिटांनी. हे आत्ताच चालू करा, म्हणजेच डिलिव्हरीनंतर तुम्हाला स्ट्रेच मार्क्सचा त्रास होणार नाही किंवा 9व्या महिन्यात, 8व्या महिन्यात खूप खाजवणार नाही आणि तुम्हाला इरिटेशन येणार नाही. त्यामुळे ही टिप नक्की फॉलो करा. निद्रानाश किंवा चिडचिड या गोष्टी होऊ नये म्हणून ध्यानधारणा, प्राणायाम या सगळ्या गोष्टी लवकर शिकून घ्या, ज्या तुम्हाला प्रसूतीमध्ये देखील मदत करणार आहे. मैत्रिणींनो, अतिशय हेल्दी खा. ड्रायफ्रूट्स तुम्ही आता आरामशीर खाऊ शकता. फळं खा. शक्यतो आपले भारतीय पदार्थ खा आणि बाहेरचं खाणं म्हणजे हॉटेलचं खाणं टाळा. त्याच्यामध्ये खूप सारे रंगद्रव्य असतात, ते आपल्या बाळाला हानिकारक आहे.
तसेच चुकून फूड पॉयझनिंग झालं तर काय करणार आपण, म्हणून शक्यतो बाहेरचं टाळा. घरातलं स्वच्छ, हायजिनिक आणि पौष्टिक खाण्यावर भर द्या. छान सुखदायक संगीत ऐका, त्याच्यामध्ये रमा, छान छान पुस्तकं वाचा. प्रेग्नन्सीचे हे 9 महिने परत येणार नाहीत, हे खूप छान एन्जॉय करा. फिक्स दिनचर्या ठेवा, ट्राय करा ठेवण्याची. उठण्याच्या वेळा, झोपण्याच्या वेळा, मध्ये दुपारी थोडासा आराम करा. अतिशय गाढ देखील झोपायचं नाही, कारण त्याने कफदोष वाढतो. मिनिमम 1 तास झोपा, जास्त झोपण्याचा प्रयत्न करू नका. संध्याकाळची, रात्रीची 8 ते 9 तास सलग छान झोप तुम्हाला अजून एनर्जी देणार आहे आणि बाळाला वाढवण्यास मदत करणार आहे. आणि मैत्रिणींनो, रील्स किंवा जास्त शॉर्ट्स, यूट्यूब व्हिडिओ हे सगळं बघणं, TV खूप वेळ बघणं हे टाळा. त्याऐवजी छान छान पुस्तकं वाचा, जे तुम्हाला प्रेरणा आणि पॉझिटिव्ह वाईब्स देतील. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. तसेच आपल्या चॅनलवर खूप छान छान व्हिडिओ आहेत. माझ्या 2 डिलिव्हरी स्टोरीज आहेत. तसेच प्रसूती कळा कशा असतात हा देखील व्हिडिओ आहे. म्हणूनच प्रेग्नन्सी आणि पोस्ट प्रेग्नन्सी या दोन्ही प्लेलिस्ट देखील चेक करा. जास्तीत जास्त हेल्दी, खुश राहण्याचा प्रयत्न करा. आजूबाजूच्या निगेटिव्ह वाईब्सना तुमच्यापर्यंत येऊ देऊ नका. कुणी काही बोललं तर एका कानाने ऐका, दुसऱ्या कानाने सोडून द्या. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपली प्रेग्नन्सी सिरीज पूर्ण 9 महिने बघत राहा. आणि अशा छान छान शास्त्रीय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी अँड स्टे कनेक्टेड. थँक्यू.